महायुती सरकारला सत्तेचा माज, सत्तेचा उपयोग दादागिरीसाठी करणं योग्य नाही. अजित पवारांसह महायुती सरकार विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका. महायुती सरकारला सत्तेचा माज आलेला असून सत्तेचा उपयोग दादागिरीसाठी करणं हे योग्य नाही. सत्ता ही चोरांना मदत करण्यासाठी मिळालेली नाही, अशा शब्दात काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच महायुतीला सत्तेचा माज आलेला असून तो ओसंडून वाहतो आहे. मालकी हक्काने सत्ता मिळाल्याप्रमाणे त्यांना वाटतंय, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलेली आहे. करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक धमकी प्रकरणावरून वडेट्टीवारांनी अजित पवारांसह महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे. ते सांगलीच्या कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलत होते. बरोबर नाही ना. चोरीचं काम कोणी करत असेल, चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीने उपयोग करणं आहे. सत्ता मिळाली यासाठी नाही की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी. आणि अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत. यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. हे दादागिरीने आणि हुकुमशाहीने कारभार चालवू शकतात. मन वाटेल त्या पद्धतीने आम्ही काम करू अशी भूमिका यांची यातून दिसते आहे. नाही, सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय. तो माज इतका आहे की तो ओसंडून वाहताना दिसतोय. त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागले की मालक. सत्ता ही सेवेसाठी होती, पण सत्ता आता या लोकांना, महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वागतंय. आम्ही मालक आहोत, तुम्ही सगळे नोकर आहात आमचे, तुम्ही आमचे सेवक आहात. अरे ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून तो माज तर बोलण्यातून दिसतोच आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.